रवींद्र शिसवे हे सुद्धा बदलापुरात दाखल झालेत। तुमच्या सर्व मागण्यांची आम्ही दखल घेतली आहे असं पोलिसांनी आंदोलकांना म्हटलेलं आहे। पोलिसांकडून आंदोलकांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला जातोय। मोठा फौजफाटा सध्या बदलापूर रेल्वे स्थानकात तैनात करण्यात आलेला आहे। संतप्त नागरिकांना रेल्वे ट्रॅकवरून बाजूला होण्यासाठी आवाहन केलं जात आहे, पण आंदोलक अजूनही आपल्या भूमिकेवर ठाम आहेत आणि रेल्वे ट्रॅकवरून हटण्यास आंदोलकांनी नकार दिलेला आहे। अत्यंत लाजिरवाणा प्रकार बदलापुरात घडलाय। शाळेत 2 चिमुकलींवर लैंगिक अत्याचार झाला आणि त्याचा संताप व्यक्त करण्यासाठी या आंदोलनाला सुरुवात झालेली आहे। शाळा हे विद्येचं माहेरघर आहे, अत्यंत पवित्र ठिकाण मानलं जातं, जिथे विद्येचं आदान प्रदान होतं आणि इतक्या पवित्र ठिकाणी आपल्या घरातल्या मुलींसोबत चिमुकल्यांसोबत जर असा प्रकार घडत असेल तर शाळेत सुद्धा आपल्या घरातल्या मुली सुरक्षित नाहीत का? आम्ही शाळेत सुद्धा मुली पाठवायच्या नाहीत का? ही चिंता आता पालकांच्या चेहऱ्यावर दिसते। रुळावर प्रचंड मोठी गर्दी झालेली आपण बघतोय। गेल्या 3 तासांपासून मध्य रेल्वे ठप्प झालेली आहे। कर्जत ते कल्याण एकही लोकल धावलेली नाहीये, कारण ही दृश्य आपण बघतोय। बदलापूर रेल्वे स्थानकावर आंदोलन सुरू आहे। कठोरात कठोर शिक्षा व्हावी अशी मागणी या सगळ्या आंदोलकांची असल्यामुळेच गेल्या 3 तासांपासून हे आंदोलन सुरू असतानाच मध्य रेल्वे आता पूर्णपणे ठप्प आहे। ही मोठी गर्दी आपण बघतोय ती बदलापूर रेल्वे स्थानकावरची आहे। हे सगळे पालक आहेत, प्रत्येक जण आपल्या मुलीला जे जर ती शाळेत जाते किंवा ती आपली जर पत्नी असेल, बहीण असेल आणि ती कामाला जाते आणि ती सुरक्षित नसेल तर जगायचं कसं आणि सरकार काय करते हाच प्रश्न प्रत्येकाच्या चेहऱ्यावर आपल्याला पाहायला मिळतोय। या घटना सातत्याने घडतात आणि त्यामुळेच धाक उरला नाहीये का हा प्रश्न सध्या विचारला जातोय। आरोपीला आता अटक करण्यात आली आहे, आरोपीला ताब्यात घेण्यात आला। इतकंच नाही तर या ज्या शाळेत हा सगळा प्रकार घडलाय त्या शाळेच्या क्लास टीचर, असिस्टंट टीचर आणि 2 सेविकांना देखील निलंबित करण्यात आलंय। त्या विरोधामध्ये बदलापूर रस्त्यावरती उतरलेले आहेत, तर दुसरीकडे रेल्वे ट्रॅकवरती सकाळपासूनच बसलेले दिसून येत आहेत। आपण सध्या उभा आहे बदलापूर रेल्वे स्टेशनवरती। आपण पाहू शकतो या ठिकाणी आता दुपारचे आपण या ठिकाणी पाहू शकतो की 1 वाजायला आले तरी देखील या ठिकाणी जे आहेत ते या ठिकाणी बदलापूरकर जे आहेत ते ट्रॅकवरती बसलेले दिसून येत आहेत। 8 ते 9 वाजेपासून इकडनं रेल्वे पूर्णपणे खोळंबले आहे। अंबरनाथवरनं पुढे जाणारी आणि येणारी अप अँड डाऊन दोन्ही मार्गाच्या ज्या रेल्वे आहेत ते पूर्णपणे बंद करण्यात आलेले आहेत। अजून देखील या ठिकाणी मोठ्या प्रमाणात जे बदलापूरकर आहेत ते नारेबाजी करत या ठिकाणी ट्रॅकवरती बसून आंदोलन करताना दिसून येत आहेत। एकंदरीत पोलिसांकडनं असतील किंवा राजकीय नेत्यांकडनं असेल या ठिकाणी नागरिकांना शांतता पाळायचे आवाहन केले जात आहेत। मात्र अजून देखील या ठिकाणी आरोपीला फाशी झाली पाहिजे अशी या ठिकाणी मागणी करत या ठिकाणी सगळेजण रस्त्यावरती आणि ट्रॅकवरती उतरलेले दिसून येत आहेत। या ठिकाणी फाशीची मागणी जी आहे ती मोठ्या प्रमाणात करताना या ठिकाणी दिसून येत आहेत। तर दुसरीकडे महिलांनी देखील या ठिकाणी मोठ्या प्रमाणात सहभाग घेतला असून या ठिकाणी महिला देखील या ठिकाणी सहभागी झालेल्या आहेत आणि मोठा आक्रोश या ठिकाणी आणि मोठा संताप या ठिकाणी दिसून येतो। आपण पाहू शकतो की तुमच्या काय नेमकी प्रामुख्याने तुमची मागणी आहे, काय सांगा? माझी मागणी त्या नराला मला फाशी पाहिजे, त्याला फाशी पाहिजे। या ठिकाणी माझी आई बहीण राहिली असती तसं केलं असतं, त्याला फाशीच पाहिजे। एकंदरीत पाहायला गेलं तर सकाळपासूनच अशा प्रकारची या ठिकाणी संतप्त भावना ज्या आहेत ते नागरिकांकडून येत आहेत। पालक असतील त्याचबरोबर नागरिक असेल मोठ्या प्रमाणात या ठिकाणी सहभागी झालेले आहेत। तर दुसरीकडे पोलिसांचा मोठा बंदोबस्त देखील या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त या ठिकाणी लावण्यात आलेला आहे। तर पोलिसांकडनं हे गर्दी इकडनं पांगवण्यासाठी मोठ्या प्रमाणात पोलीस देखील या ठिकाणी तैनात झालेले आहेत। तर या संतप्त नागरिकांकडनं पोलिसांच्या विरोधात देखील या ठिकाणी घोषणाबाजी करण्यात येत आहे। एकंदरीत पाहायला गेलं तर बदलापूरच्या एका खाजगी शाळेमध्ये 3.5 ते 4 वर्षाच्या 2 अल्पवयीन मुली आहेत, त्या अल्पवयीन मुलीवरती अत्याचार झाल्याचा प्रकार घडला होता व त्यानंतर गुन्हा दाखल करण्यासाठी पोलीस स्टेशनमध्ये जेव्हा त्यांचे पालक गेले होते त्यावेळेला तो गुन्हा दाखल केला नव्हता आणि याचाच संताप आणि या ठिकाणी व्यक्त होताना या नागरिकांकडनं त्याचबरोबर पालकाकडनं दिसून येत आहे। सकाळी 8 वाजेपासून बदलापूर बंदची हाक करत चौकात जे नागरिकांचे या ठिकाणी बदलापूरकरांचे या ठिकाणी आंदोलन सुरू आहे। शाळेच्या बाहेर देखील शेकडो नागरिक जे आहेत, पालक आहेत या ठिकाणी उभे आहेत। तर दुसरीकडे या ठिकाणी आपण